मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड इंदापूर कशेने या टप्प्यातील रस्त्यावर असलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत। संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाला वारंवार सांगूनही खड्डे न बुजवल्याने आता युवा सेना आक्रमक झाली आहे। पुढील 8 दिवसात खड्डे बुजवले नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा व वेळ पडल्यास कॉन्ट्रॅक्टरचे ऑफिस फोडण्याचा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी दिलाय। आज दुपारी कशेने येथे झालेल्या अपघातात 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या असून गाड्यांचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने गाड्यांचा एअरबॉक्स वेळेत उघडल्याने जीवितहानी टळली। या घटनेनंतर उभारे यांनी ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला। 15 दिवसांपूर्वीच या ठिकाणी अपघात होऊ शकतो असे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते। तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने युवा सेनेने आता तीव्र भूमिका घेण्याचा इशारा व्यक्त केलाय। काय माहिती हे एवढं असं खड्डे बिड्डे आहेत, आता मुंबई गोवा होणार कधी? हे आमचे ॲक्सिडेंट झाल्यावर का आम्ही मेल्यावर कारण गाडी कंट्रोल करायची कशी? हे खड्डे आले की प्रत्येक वेळेला आपल्याला ब्रेक लावायला लागते। समोरची गाडी थांबली, मी अजून त्याला आपटलो, काय करणार त्याला? एक मार्गे 3 गाड्या आल्या ना, असं तीन गाड्या आम्ही वर गेल्यानंतर मार्ग होणार का? आपटली आणि पहिलीला पण त्याचं धक्क बसलं आणि एवढी जोरात आपटली खड्ड्यामुळे की त्यांचं एअरबॅग पण निघून गेलं। असा जर परिक्रम राहील तर जीव जातील लोकांचं, तरी काय लोकांना सोय भेटणार नाही। त्याची काय सुविधा रोडाची जी ज्या कारणामुळे रोड बनवला तर लोकांना त्याची सोय हो, पण ती वाटतं भेटायची एवढ्या लवकर अशी उम्मीद पण नाही, आशा पण नाही लोकांना। तर विनंती अशी आहे सगळ्यात पहिले की जो नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई ह्या कॉन्ट्रॅक्टरांनी ज्याच्या हद्दीमध्ये हे रोड आहे त्यांनी करावी। नंतर पुढच्या लोकांसाठी पण त्यांनी याचं ख्याल करावं की कुणाचं नुकसान नाही हो, कुणाचा जीवापेक्षा शुक्र आहे की कुणाचा जीवाला नुकसान नाही झाला, पण गाडीचं लय मोठा नुकसान झालेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावर कोलाड ते कशेने या रस्त्यावर जे धोकादायक खड्डे आहेत त्या संदर्भात आम्ही स्वतः शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते या ठिकाणचे खड्डे बुजवत नाहीत। मी स्वतः मागच्या वेळेला हा जो धोकादायक खड्डा आहे हे सुद्धा मी त्यांना दाखवलं होतं आणि त्याच ठिकाणी आज ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला। सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नसली तरी एअरबॅग उघडल्यामुळं तिथील जे प्रवासी आहेत ते सुखरूप आहेत, पण ते सुद्धा संतप्त आहेत कारण वारंवार आम्ही सांगून सुद्धा हे खड्डे भरले जात नाहीत। आपण पाहिलं तर मागच्या 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी बायपासच्या कामाचं भूमिपूजन झालं, पण आम्ही त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की ते भूमिपूजनाचे सोहळे करण्यापेक्षा हे खड्डे बुजवा। आणि आम्ही आता त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि या प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांना इशारा देत आहोत, जर पुढील 8 दिवसात कोलाड ते कशेने रस्त्यावरील जे खड्डे आहेत ते पूर्णपणे न बुजवल्यास शिवसेना उग्र आंदोलन करेल। वेळ पडली तर आक्रमक असा पवित्रा आम्ही घेऊ आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे वेळ आली तर त्यांचं कार्यालय सुद्धा फोडायला आम्ही कमी पडणार नाही, कारण हा प्रश्न हा फक्त या रस्त्याचा नसून या जनतेच्या जीवाचा प्रश्न आहे। गोरगरीब जी जनता या महामार्गावरून प्रवास करते त्याच्या जीवाचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे आम्ही हा शेवटचा इशारा देतोय, 8 दिवसात हा पूर्ण रस्ता सुरळीत केला नाही, पक्का डांबरी रस्त्याने सुरळीत केला नाही तर वेळ प्रसंगी या कंपनीचं आम्ही कार्यालय फोडून टाकू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।